नवीन काहीतरी करायला घ्यावं म्हणलं की हिची मदत लोडबोड चालूच असते. हॅलो, मी सुजाता आणि वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सगळी कामे आवरून मायलेकी निवांत फोटोज आणि व्हिडिओज काढत बसलो होतो. इकडे आरुषचा पण अभ्यास चालू होता. समर वेकेशन जरी चालू असेल तरी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आता त्याचं हँडरायटिंग पण चांगलं होत चाललंय. आज जेवायला भेंडी, चपाती, दही आणि तवा बेसन होतं आणि जेवताना तारक मेहता बघणं कंपल्सरी आहेच. खुशीला दही खूप आवडतं आणि इथे ती म्हणत होती, मम्मा मी खाते आणि तू माझा व्हिडिओ काढ. जेवण करून आज काहीतरी नवीन करूया म्हणून बालुशाही करायला घेतली. तर बालुशाही करण्यासाठी 4 चमचे मेल्ट केलेलं तूप, 6 चमचे आंबट दही जे की मी घरीच बनवलेलं होतं, हे दोन्ही छान मिक्स करून घेतलं आणि त्यातच खुशीची लुडबुड चालू झाली. त्यानंतर त्यात 1.5 वाटी मैदा टाकून त्यात चिमूटभर खायचं सोडा आणि चिमूटभर बेकिंग पावडर टाकली. ते छान थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घेतला. पाक अगोदरच करायला ठेवला होता, तर पाक करण्यासाठी 1 वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी टाकून त्यात वेलची पूड टाकून ते घट्टसर पाक तयार करून घेतला. नंतर बालुशाही तयार करायला घेतल्या. 1.5 वाटी मैद्यामध्ये 15 बालुशाही बनवून तयार झाल्या होत्या. तोपर्यंत तेल देखील गरम झालं होतं. मीडियम गरम तेलात टाकून कमी गॅसवर 15 मिनटं लाईट ब्राऊन रंगावर बालुशाही तळून घेतल्या आणि तळून झाल्यावर लगेच गरम पाकात टाकल्या. पाकात 10 मिनटं ठेवल्यानंतर बालुशाही तयार झाले होते. तुमच्याकडे याला काय म्हणतात? आरुषने तर याला मिनी डोनट्स म्हणून नाव दिलं होतं. छान अशा बालुशाही तयार करून घेतल्या आणि अगोदर आरुषलाच खायला दिलं. त्याने खाऊन सांगितलं, मम्मा छान झालंय, आणि त्याला ते खूप आवडलं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.